हेलो स्टूडेंट्स एंड पेरेंट्स, मैं हूं मकसूद शेख। वेलकम टू माय चैनल। ये है ई लर्निंग प्लेटफॉर्म। इस वीडियो में चैप्टर नंबर 2 संतवानी का पार्ट अंकिला मी दास तुझा के क्वेश्चन आंसर्स कवर करेंगे। शब्दार्थ: कनवाळू, दयाळू, काज, काम, अंकिला, अंकित झालेला, सवय, लगेच, वसरावे, वसरवे, वासराचे आवाजाने, पाडस, हरणीचे पिल्लू। प्रश्न 1. पाठाचे आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. माता धावून जाते, आगीत बाळ सापडल्यावर, धरणीवर पक्षिणी झेपावते, पिल्लू जमिनीवर पडताच, गाय हमरत धावते, भुकेले वासरू पाहिल्यावर, हरणी चिंतित होते, जंगलात वनवा लागल्यावर. प्रश्न 2. आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द. माता कनवाळू, हरिणी चिंतित. प्रश्न 3. कोण ते लिहा. अ. परमेश्वराचे दास संत नामदेव. आ. मेघाला विनवणी करणारा चातक. प्रश्न 4. काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रस ग्रहण करा. संवेची झेपावे पक्षिणी, पिली पडतांची धरणी, भुकेले वचरावे, धेनू हुमरत धावे. उत्तर. विठ्ठलाची आळवणी करताना संत नामदेव महाराज म्हणतात, झाडावरील घरट्यात असणारे पक्षाचे लहान पिल्लू घरट्यातून बाहेर येऊन उडण्याचे प्रयत्नात खाली जमिनीवर पडताच त्याची आई पक्षिणी आपल्या पिलाला वाचवण्यासाठी त्याचे दिशेने तत्परतेने झेप घेते, त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी धडपडते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तुझ्या या सेवकासाठी तू असाच धावून ये. ते म्हणतात, भुकेने व्याकुळ झालेले वासरू गोठ्यात ओढत असते. त्याची ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्याने हमरत आपल्या वासराचे ओढीने त्याचे जवळ धावत येते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, तूही माझ्यासाठी धावून ये. प्रश्न 1. आई, प्राणी, पक्षी यांचे मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. उत्तर. आईचे प्रेमाला जगात दुसरी उपमा नाही. आईसारखी मायाळू आईज असे म्हणतात. मग ती आई कोणीही असो, प्राणी असो की पक्षी असो, तिचे बाळ, लेकरू, पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतेच घालते. प्रस्तुत अभंगातून आईचे प्रेमाची माहिती सांगताना संत नामदेव सांगतात की, आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अति व्याकुळ होऊन त्याला वाचवते. प्राण्याचे प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की, एखाद्या गायीचे वासरू भुकेने व्याकुळ होऊन ओढत असेल तर ती माता गाय त्याच्यासाठी धावून जाते. त्याचप्रमाणे जंगलाला वनवा लागला असेल आणि जर एखाद्या हरणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरणी त्यास वाचवण्यास अति चिंतातूर होते. त्याचप्रमाणे एखाद्या पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते. प्रश्न 2. संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. मी सर्वस्वी तुझ्या अंकित झालो आहे. आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते त्याचप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यात तू धावून यावेसे अशी अपेक्षा संत नामदेव या अभंगातून करतात. संत नामदेव महाराज सांगतात, ज्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई, घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिलासाठी पक्षिणी, भुकेलेल्या वासरासाठी गाय आणि जंगलातील वनव्यात सापडलेल्या पाडसासाठी हरणी धावून येते, त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे. संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली, आई मानतात. पुढे संत नामदेव सांगतात, चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाची व्याकुळतेने वाट पाहत असतो, पावसाचे ढगास तो पावसासाठी विनवितो, त्याचप्रमाणे तेवढ्या व्याकुळतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वरास विनंती करतात. प्रश्न 3. पक्षाच्या, प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. उत्तर. घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी असे म्हटले जाते. त्याप्रमाणे कोणत्याही प्राण्यांची, पशूंची, पक्ष्यांची आई असो
ती आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क, व्याकुळ असते. साधी रस्त्यावर राहणारी कुत्री घ्या. ती कुत्री आपल्या पिलांचा कसा सांभाळ करते ते आपण अनेक वेळा पाहिले आहे. कंगारू आपल्या पिलास संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते. माकडीण आपल्या पिलास पोटाशी धरून इकडून तिकडून उड्या मारते. कोंबडी आपल्या पिलांचा सांभाळ कशी करते ते आपण अनेक वेळा पाहतो. कोणतेही संकट येताच ती पिलांना आपल्या दोन्ही पंखाखाली घेते. तसेच ती आपल्या पिलांवर झेप घालणाऱ्याला चोच मारून दूर करण्याचे प्रयत्न करते. शेवटी सगळ्यांची आई ही सारखीच असते. ती भारतातील असो, विदेशातील असो, पक्षी असो व पशु असो, आईचे प्रेम हे आपल्या मुलांवर सारखेच असते. दोस्तों, इस वीडियो को देखने के लिए थैंक यू। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें, लाइक करें और इस चैनल को सब्सक्राइब करें और साथ ही बेल आइकन को प्रेस कीजिए जिससे आपको वीडियोस की नोटिफिकेशन मिलती रहे।